नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवळी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आपण विज्ञानामधील भौतिकशास्त्रामधील चुंबकत्व म्हणजेच मॅग्नेटिझम हा टॉपिक चालू केलेला आहे. या टॉपिकवरती ऑलरेडी आपण 3 पार्ट बघितलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, त्याचबरोबर विद्युत चुंबकीय प्रवर्तन कशाला म्हणतात ते आपण बघूया. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असते की विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध जो आहे मायकल फॅराडे यांनी तसेच जोसेफ हेनरी यांनी लावला. या क्रियेमध्ये काय होते की एखाद्या वाहकातील बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होत असेल तर त्याला चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. की म्हणजे एखाद्या वाहकामधील बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये जर विद्युतधारा प्रवर्तित झाली तर त्याला चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. बघा, गॅल्व्हॅनोमीटर या उपकरणाचा उपयोग वाहकातून विद्युतधारा वाहत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी केला जातो. विद्युतधारा वाहत नसल्यास यामध्ये विचलन दिसून येत नाही, परंतु विद्युतधारा जर वाहत असल्यास विद्युतधारेच्या दिशेनुसार डावीकडे किंवा उजवीकडे विचलन दिसून येते. म्हणजे आपण जर वाहकामधून जर विद्युतधारा जात आहे किंवा जात नाही, वाहत आहे किंवा वाहत नाही हे जर तपासायचं असेल त्यासाठी आपण कोणतं उपकरण वापरतो रे? गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे. आणि जर वाहकामधून जर विद्युतधारा जात असेल तर त्याचं विचलन होते उजवीकडे किंवा डावीकडे, आणि वाहकामधून जर विद्युतधारा जात नसेल, वाहत नसेल तर गॅल्व्हॅनोमीटर काय राहते? स्थिर राहते. ठीक आहे. पुढे बघा, सहसा आपण एखाद्या कॉइलमध्ये विद्युतधारा प्रवर्तित करण्यासाठी त्याला चुंबकीय क्षेत्रात गतिमान करतो किंवा त्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले जाते. जर एखाद्या वाहकामध्ये एखाद्या कॉइलमध्ये विद्युतधारा प्रवर्तित आपल्याला करायची आहे तर त्याचं चुंबकीय गती जी आहे चुंबकीय क्षेत्रात गतिमान केले जाते किंवा त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र जे आहे ते बदलले जाते. परंतु बऱ्याच वेळा कॉइलला चुंबकीय क्षेत्रामध्ये गतिमान करणे जास्त सोयीस्कर असते. चुंबकीय क्षेत्रामध्ये जर कॉइलला गतिमान केलं तर ते जास्त सोयीस्कर आहे. जेव्हा कॉइलच्या गतीची दिशा चुंबकीय क्षेत्राशी काटकोनात असते तेव्हा प्रवर्तित विद्युतधारा सर्वाधिक असते. तेव्हा प्रवर्तित विद्युतधारा जी आहे ही सर्वाधिक असते. या विद्युतधारेची दिशा ठरवण्याऐवजी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरला जातो. जर या विद्युतधारेची दिशा ठरवायची असेल तर आपल्याला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमाचा उपयोग केला जातो. तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण बघितला होता. आता आपण उजव्या हाताचा नियम बघूया. तसाच आहे. बघा, डाव्या हाताचा नियम काय होता रे? की आपला जो डावा हात आहे त्याचा अंगठा, त्याच्यानंतर दिशादर्शक बोट म्हणजेच तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब आहेत किंवा एकमेकांना काय आहेत? काटकोनामध्ये ठेवले तर मधले बोट जर विद्युतधारेची दिशा दाखवत असेल, तर्जनी जर विद्युत क्षेत्राची दिशा दाखवत असेल तर अंगठा काय दाखवतो? वाहकाची गती किंवा विचलन दर्शवते. हा आपला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम होता. आता आपल्याला बघायचं आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन ओळखण्यासाठी आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमचा वापर करतो. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, उजव्या हाताचा नियम, हाताचा नियम. ठीक आहे. तर इझी आहे. सेम आपला उजवा हात घेतला, उजव्या हातामधला अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट एकमेकांना काय ठेवलं? लंबरूप ठेवलं. म्हणजे तिन्ही जे आहेत काटकोनामध्ये एकमेकांना छेदत असतील. जर काय म्हटलं? अंगठा, दिशादर्शक बोट किंवा तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंबरूप ठेवले असता तर्जनी जर वाहकाची गती दाखवत असेल, मधले बोट जर दिशादर्शक बोट जर वाहकाचे क्षेत्र दाखवत असेल तर आपलं जे मधलं बोट आहे हे विद्युत परावर्तन, वाहकाचे विद्युत परावर्तन दाखवते हे लक्षात ठेवायचं आहे. विद्युत प्रवर्तन दाखवते हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हाच फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे. ठीक आहे. तर जे मधलं बोट आहे हे प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. म्हणजे यामध्ये समजा हा आपण अंगठा म्हटला, हा आपलं दिशादर्शक बोट आणि हे मधलं बोट, हा अंगठा आहे, अंगठा उजव्या हाताचा. हा आपलं दिशादर्शक बोट म्हणजे पहिलं बोट आहे, त्याला आपण तर्जनीसुद्धा म्हणतो, आणि हे आहे मधले बोट. तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय सांगतो? अंगठा जर काय असेल? विद्युतधारेची गती दाखवत असेल, तर्जनी किंवा दिशादर्शक बोट काय
विद्युतधारेचे क्षेत्र दाखवत असेल किंवा चुंबकीय क्षेत्र दाखवत असेल, चुंबकीय क्षेत्र दाखवत असेल तर मधले बोट जे आहे हे प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते, प्रवर्तित विद्युतधारेची दिशा। तर मधले बोट जे आहे हे प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते। ठीक आहे, हा पाठ करण्याची गरज नाही, सरळ सरळ उलटा आहे, फक्त इथं प्रवर्तित शब्द आलेला आहे। ठीक आहे, कारण विद्युत चुंबकीय प्रवर्तन आपण पाहतो, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन शोधण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियमाचा। काय आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम? आपल्या उजव्या हाताचा अंगठा, दिशादर्शक बोट म्हणजेच तर्जनी आणि मधले बोट जर एकमेकांना लंबरूप ठेवले आणि अंगठा जर विद्युतधारेची गती दाखवत असेल, त्याचबरोबर दिशादर्शक बोट किंवा तर्जनी चुंबकीय क्षेत्र दाखवत असेल, तर जे मधले बोट आहे ते प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते। ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार या गोष्टी आपल्याला सांगता येतात, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम। ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे बघा विद्युत जनित्र, इलेक्ट्रिक जनरेटर, ते आपण पुढे बघूया। पुढे आपण बघूया विद्युत जनित्र, इलेक्ट्रिक जनरेटर। इझी आहे, नावामध्येच आहे इलेक्ट्रिक जनरेटर, म्हणजे ज्या उपकरणाच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते त्याला आपण विद्युत जनित्र म्हणतो, इलेक्ट्रिक जनरेटर म्हणतो। विद्युत जनित्राचे कार्य जे आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या नियमावर आधारित आहे। आता आपण बघितलं विद्युत चुंबकीय प्रवर्तन, जेव्हा विद्युत जनित्राची कॉईल चुंबकीय क्षेत्रात स्वतःभोवती फिरते तेव्हा कॉईलमधून विद्युतधारा प्रवर्तित होते व ती विद्युतधारा कॉईलला जोडलेल्या परिपथातून वाहू लागते। ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा, विद्युत जनित्राचं कार्य काय? यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे। आणि याआधी आपण बघितलं विद्युत मोटर, याचं कार्य काय? विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणे। विद्युत जनित्राचे दोन प्रकार आहेत, एक आहे प्रत्यावर्ती विद्युत जनित्र आणि दुसरा आहे दिष्ट विद्युत जनित्र। हे दिष्ट विद्युत जनित्र आहे, जनित्र। ठीक आहे, तर ज्या विद्युत जनित्राच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर प्रत्यावर्ती विद्युत धारेत केले जाते त्याला प्रत्यावर्ती विद्युत जनित्र असे म्हणतात। आणि दिष्ट विद्युत जनित्र म्हणजे काय? ज्या विद्युत जनित्राच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट विद्युत धारेत केले जाते त्याला दिष्ट विद्युत जनित्र असे म्हणतात। ठीक आहे, प्रत्यावर्ती विद्युत जनित्र म्हणजे काय? ज्या विद्युत जनित्राच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर प्रत्यावर्ती विद्युत धारेत केले जाते, AC करंटमध्ये केले जाते, त्यालाच आपण प्रत्यावर्ती विद्युत जनित्र म्हणतो। आणि दिष्ट विद्युत जनित्र म्हणजे काय? ज्या विद्युत जनित्राच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट विद्युत धारेत केले जाते त्याला दिष्ट विद्युत जनित्र असे म्हणतो। आता दिष्ट विद्युत धारा आणि प्रत्यावर्ती विद्युत धारा काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत। त्या अगोदर बघा, घरगुती जे विद्युत परिपथ आहे आपल्या घरामध्ये जे आपलं इलेक्ट्रिक सर्किट असते ते कशा पद्धतीनुसार असते ते आपण बघून घेऊ। तर बघा, आपल्याला जो विद्युत पुरवठा केला जातो घरामध्ये तो MSEB म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे राज्य विद्युत मंडळामार्फत केला जातो। यासाठी 3 प्रकारच्या तारा असतात, एक असते वीजयुक्त तार, उदासीन तार आणि भूसंपर्क तार म्हणजेच फेज वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थिंग वायर। ठीक आहे, तर या तारा घरातील मीटरला जोडल्या जातात। वीजयुक्त तार आणि उदासीन तार यातील विभवांतर किती असते? 220 ते 240 व्होल्ट इतकं असते। जे वीजयुक्त तार आणि उदासीन तार यातील विभवांतर मोजलं तर 220 ते 240 व्होल्टपर्यंत असते। मीटरमधून बाहेर पडणारी विद्युतधारा मेन स्विचला जोडले जाते, तेथे मेन फ्यूज म्हणजेच मुख्य वितरतार असते। तिथं मेन फ्यूज असतो आणि मुख्य वितरतार त्यामध्ये असते। प्रत्येक स्वतंत्र परिपथामध्ये विद्युत आणि उदासीन तारेमध्ये विविध उपकरणे जोडली जातात। पुढे बघा, प्रत्येक विद्युत उपकरण समांतर जोडणी जोडलेले असते, म्हणजे आपल्या घरामधलं जी जोडणी असते आपण बघितलं होतं सिरीज आणि पॅरलल, तर घरामधली जी जोडणी असते ती पॅरललमध्ये असते म्हणजेच समांतर जोडणीमध्ये असते। ठीक आहे, आणि प्रत्येक उपकरणाला समान विभवांतर पुरवले जाते, त्यामुळे परिपथातील रोध जो आहे तो काय होतो? कमी होतो। म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या ज्या घरामध्ये विद्युत उपकरण असते किंवा इलेक्ट्रिक सर्किट असते त्यामध्ये वीजयुक्त तार, उदासीन तार आणि भूसंपर्क तार अशा 3 प्रकारच्या तारा असतात। उदासीन तार आणि विद्युत तार, वीजयुक्त तार यांच्यामध्ये जे विभवांतर असते ते 220 ते 240 व्होल्ट इतकं असते। आणि जे आपल्या घरामधलं जे ही काय मीटरला जोडली जातात आणि त्याजवळ मुख्य वितरतार म्हणजेच मेन फ्यूज असतो। आणि आपल्या घरामध्ये जी पण सर्किट आहे हे पॅरलल सिरीजमध्ये असते, म्हणजेच
सिरीजमध्ये नसून तर ते पॅरलल जोडणीमध्ये असते, म्हणजेच समांतर जोडणीमध्ये असते आणि त्यामुळे काय होतो, रोध कमी होतो आणि सर्वांना काय समान विभवांतर पुरवले जाते. ठीक आहे. यानंतर आपण बघूया दिष्ट विद्युतधारा आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा याचा डिफरन्स. ठीक आहे. यानंतर आपण बघूया दिष्ट विद्युतधारा आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजेच डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट यामधला डिफरन्स काय आहे. तर ही विद्युतधारा नेहमी एकाच दिशेने वाहते दिष्ट विद्युतधारा, आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा जी आहे ही ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलते. पुढे बघा, यामध्ये विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा स्थिर असतात आणि यामध्ये विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा ठराविक वेळेनंतर बदलतात. ठीक आहे. ही विद्युतधारा घरगुती उपकरणासाठी जास्त प्रमाणात वापरली जात नाही आणि ही विद्युतधारा घरातील विद्युत इस्त्री, फ्रीज, हीटर यासारख्या उपकरणात वापरली जाते. तिसरं आहे, दिष्ट विद्युतधारेची वारंवारता 0 असते आणि या विद्युतधारेची वारंवारता भारतामध्ये 50 हर्ट्झ असते. म्हणजेच प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता भारतामध्ये किती असते, 50 हर्ट्झ इतकी असते. रेक्टिफायरच्या साहाय्याने एसीचे रूपांतर डीसीमध्ये केले जाते. रेक्टिफायरच्या साहाय्याने आपण एसीचं म्हणजेच अल्टरनेटिव्ह करंटचं रूपांतर डायरेक्ट करंटमध्ये करू शकतो आणि बहुतेक ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची निर्मिती अल्टरनेटरच्या साहाय्याने होत असते. अल्टरनेटरच्या साहाय्याने आपण प्रत्यावर्ती विद्युतधारेची निर्मिती करतो. डीसी विद्युतधारा बॅटरीमधून प्राप्त होते. यामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. प्रत्यावर्ती विद्युतधारेच्या विद्युत शक्तीमध्ये कुठलीही घट न होता ही विद्युतधारा जास्त अंतरापर्यंत पारशीत करता येते. ही विद्युतधारा मोबाईल, टीव्हीतील फ्लॅश तसेच फ्लॅश लाईटमध्ये वापरली जाते. अशा प्रकारे यामधले डिफरन्स आहेत. दिष्ट विद्युतधारा ही जी आहे नेहमी एकाच दिशेने वाहते. प्रत्यावर्ती विद्युतधारा ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलते. दिष्ट विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा स्थिर असतात आणि प्रत्यावर्ती विद्युतधारेचे परिमाण आणि दिशा स्थिर नसतात, म्हणजेच ठराविक वेळेनंतर बदलतात. ही विद्युतधारा घरगुती उपकरणासाठी जास्त प्रमाणात वापरली जात नाही आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा घरातील विद्युत इस्त्री असतील, फ्रीज असतील, हीटर असेल यामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते. दिष्ट विद्युतधारेची वारंवारता 0 असते. प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता भारतामध्ये 50 हर्ट्झ इतकी आहे. ठीक आहे. रेक्टिफायरच्या साहाय्याने आपण एसीचे रूपांतर डीसीमध्ये करू शकतो आणि बहुतेक ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची निर्मिती ही अल्टरनेटरच्या साहाय्याने केली जाते. डीसी विद्युतधारा बॅटरीमधून प्राप्त होते आणि ती रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. प्रत्यावर्ती विद्युतधारेच्या विद्युत शक्तीमध्ये कुठलीही घट न होता ही विद्युतधारा जास्त अंतरापर्यंत पारशीत करता येते. ही विद्युतधारा मोबाईल, टीव्हीतील फ्लॅश तसेच फ्लॅश लाईटमध्ये वापरली जाते. आता बघा, हा जो पॉईंट म्हटलेला आहे प्रत्यावर्ती विद्युतधारेचा, म्हणजे बघा आपण जे गावातील खंबे असतात त्याच्यावरती कंटिन्यू लाईट असतात किंवा घरामधले लाईट आहेत. आता एवढे सर्व लाईट लावलेले आहेत तरी एक लाईट जास्त उजेड देतो आणि दुसरा लाईट कमी उजेड देतो असं होत नाही, कारण ते कशामध्ये असतात, प्रत्यावर्ती विद्युतधारेमध्ये असतात, अल्टरनेटिव्ह करंटने जोडलेले असतात. ठीक आहे. तर हाच पॉईंट तो आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार याचे डिफरन्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. एक शेवटचे कन्सेप्ट बाकी आहेत ते घेऊन टाकू आणि हा चॅप्टर इथंच खतम करून टाकू. ठीक आहे. पुढे आपण बघूया विद्युतधारेचा रासायनिक परिणाम. काय झालं होतं बघा, इसवी सन 1800 विल्यम निकोल्सन या शास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की पाण्यामध्ये इलेक्ट्रोड बुडवून वीज प्रवाहित केली असता, पाण्यामध्ये आपण इलेक्ट्रोड बुडवला आणि त्यामधून जर वीज प्रवाहित केली तर काय होते की ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे बुडबुडे तयार होतात. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे बुडबुडे त्यामध्ये तयार होतात. तर ऑक्सिजनचे बुडबुडे बॅटरीच्या धनाग्राला म्हणजेच ॲनोडला जोडलेल्या इलेक्ट्रोडमधून, तर हायड्रोजनचे बुडबुडे बॅटरीच्या ऋणाग्राला म्हणजेच कॅथोडला जोडलेल्या इलेक्ट्रोडमधून तयार होतात. हा सिद्धांत आहे विद्युतधारेचा रासायनिक परिणाम, किंवा हा सिद्धांत मांडला विल्यम निकोल्सन या शास्त्रज्ञाने इसवी सन 1800. इसवी सन 1800 विल्यम निकोल्सन या शास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की जर आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रोड बुडवून त्यामध्ये वीज जर प्रवाहित केली तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे बुडबुडे तयार होतात आणि ऑक्सिजनचे बुडबुडे हे इलेक्ट्रोडमधील धनाग्राला म्हणजेच ॲनोडला जोडलेल्या इलेक्ट्रोडमधून वाहतात, तर हायड्रोजनचे बुडबुडे जोडलेल्या काय असतील, हायड्रोजनचे बुडबुडे काय आहेत, ऋणाग्राला म्हणजेच कॅथोडला जोडलेल्या इलेक्ट्रोडमधून वाहतात. विद्युतवाहक द्रावणामधून वीज प्रवाहित केल्यास रासायनिक अभिक्रिया होऊन इलेक्ट्रोडवर वायूंचे बुडबुडे तयार होतात. म्हणजेच विद्युतवाहक द्रावणात वीज प्रवाहित केल्या त्यामध्ये कुठली रासायनिक क्रिया होते, तर रासायनिक अभिक्रिया होऊन इलेक्ट्रोडवर वायूंचे बुडबुडे तयार होतात. तसंच त्या इलेक्ट्रोडवर धातू देखील जमा होतात आणि द्रावणाचा रंग देखील बदलतो.
परंतु हे सर्व बदल द्रावणाचा प्रकार आणि इलेक्ट्रोडवर अवलंबून असतात. म्हणजेच विद्युत वाहक द्रावणामधून जर आपण वीज प्रवाहित केली तर रासायनिक अभिक्रिया होते, हे इथून समजून येऊ राहिलं, आणि वायूंचे बुडबुडे तयार होतात. तसेच इलेक्ट्रोडवर धातू देखील जमा होतो आणि द्रावणाचा रंग देखील बदलतो. परंतु हे जे सर्व बदल आहेत हे द्रावणाचा प्रकार कुठला आहे आणि इलेक्ट्रोड कोणता आहे यावरती अवलंबून आहेत. हाच विद्युतधारेचा रासायनिक परिणाम होता. तर अशा तऱ्हेने आपण चुंबकत्व हा चॅप्टर इथं संपवलेला आहे. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करूया. 2 चॅप्टर आपले आता बाकी आहेत फिजिक्समधले, तर 2 चॅप्टर खतम झाल्यानंतर आपण न्यूमेरिकल्स बघून घेऊ. ठीक आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.